एका मिश्रणात स्पिरिट आणि पाणी 2:3 च्या प्रमाणात आहे. जर मिश्रणात 2 लिटर पाणी मिसळले तर गुणोत्तर 5:4 होईल. तर स्पिरिटचे प्रमाण लिटर मध्ये किती? खूप सोपा गणित आहे आणि ज्यांना गुणोत्तर व प्रमाण यांचा रेशो जर काढता आला तर गणित खूप सोपं असतो. तर बघा इथं दोन वस्तू दिल्या, स्पिरिट आणि पाणी. मी स्पिरिट लिहितो या ठिकाणी आणि या पाणी लिहिलं. यांचं प्रमाण आहे स्पिरिटचं 3:2. हे स्पिरिट आणि पाण्याचं प्रमाण झालं. आता त्याच मिश्रणात फक्त पाणी मिसळायचं आहे 2 आणि त्यांचं नवीन गुणोत्तर तयार होईल म्हणते 5:4. हे नवीन गुणोत्तर तयार झालं. आता बघा याच्यामध्ये 2 लिटर पाणी मिसळलं, हे गुणोत्तर आहे आणि हे एक नवीन गुणोत्तर आहे. तर पाण्याची जी व्हॅल्यू आहे ती 2 लिटरनं वाढणार, पण स्पिरिट हे जसंच तसं राहणार. तर याच्यामध्ये बघा 3:5 आहे म्हणजे 2:4 आहे. तर यामध्ये तुम्हाला लघुत्तम सामायिक विभाज्य काढावा लागतो, ज्या गोष्टी बदलत नाही त्याच्यासाठी. तर बघा 3 आणि 5 मध्ये 15चा भाग जातो, म्हणजे लघुत्तम सामायिक विभाजक हा 15 झाला. आता 15 होण्यासाठी काय केलं आपण, याला 5 न गुणलं, याला 3 न गुणलं. तर खाली पण तसंच, याला 5 न गुणा आणि याला 3 न गुणा. तर बघा 2×5 = 10 आलं आणि इथे 4×3 = 12 आलं. आता बघा आपलं उत्तर निघलं या ठिकाणी. जेव्हा माझ्याकडे एवढं गुणोत्तर होतं तेव्हा किती होतं, 10 लिटर पाणी होतं आणि नंतर 2 लिटर मिसळल्यानंतर 12 झालं. आणि स्पिरिट तुमचं जसेच्या तसं होतं, कारण आपण स्पिरिट मध्ये काहीच टाकलेलं नाहीये. तर स्पिरिट ची किंमत किती निघाली, 15. म्हणजे हा जो लसाई मसावी आणि गुणोत्तर व प्रमाण याच्यामध्ये जो वापरलाय की याचा मॅक्सिमम कॅपॅसिटी किती आहे हे काढण्यासाठी आपल्याला त्याचा लसावी काढावा लागतो. आणि म्हणून जेव्हा 10 लिटर मध्ये 2 लिटर पाणी मिसळलं तर 12 होईल, पण स्पिरिट जसेच्या तसं आहे. तर स्पिरिटची किंमत आपल्याला 15 लिटर मिळते. ओके, खूप सोपं आहे समज.